माझी ही यीनच्या कार्यक्रमात येण्याची पहिली वेळ नाही, मला वाटतं माझी दुसरी वेळ आहे. यापूर्वी मी पुणे येथील यीनच्या मला वाटतं अवॉर्ड सेरेमनीसाठी मी आलो होतो, वॉरियर्सच्या सेरेमनीसाठी. आणि त्यामुळं यीनच्या जी काय सदस्य निवडीची प्रक्रिया आहे ना, आपण सगळे इथे उपस्थित आहात, त्याची मला पुसटशी नाही पण चांगली जाणीव आहे की आपलं ध्येय काय आहे आणि आपण कशासाठी स्ट्राईव्ह करत आहात. पण हे सांगत असताना किंवा आपण विचार करत असताना एक गोष्ट नक्कीच लक्षात घेतली पाहिजे की आज जरी तुम्ही तुमचं ध्येय पॉलिटिकल लीडरशिप म्हणा किंवा सोशल पार्टिसिपेशन या उद्देशाने जरी आलात, तर मी हमखास हमी देतो की तुमची दिशा काही कालांतराने नक्कीच चेंज होणार. आज मला इथले कुणीही 4 जणांनी सांगावं की त्यांना काय व्हायचं. कुणी 4 जणांनी सांगा. तुम्ही सांगाल तुमचं ध्येय काय, पुढे काय व्हायचं? लेक्चरर व्हायचं. आणखी कोणी? प्रोफेसर. सेम फील्ड. राजकारणात समाजकारण करून स्वतःच्या आणि सगळ्यांची मदत करायची. ठीक आहे. चौथा कोणी? एंटरप्रेनर. ठीक आहे. कुठेतरी मला एक माझी स्वतःची आठवण आली. मी माझ्या संपूर्ण कॉलेजच्या याच्यामध्ये, तुम्हाला आवडेल ऐकायला, मी काय फार असामान्य कर्तृत्वाचा अतिशय मेरिटचा विद्यार्थी नव्हतो. मी नांदेड जिल्ह्यातून आलेला आहे. सध्या जरी मी जिल्हाधिकारी रायगड असलो तरी यापूर्वी मी कामगार आयुक्त म्हणून काम केलेलं आहे, त्यापूर्वी जिल्हाधिकारी ठाणे म्हणून काम केलेलं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी आणि युवांशी भेटतो, चर्चा करतो. असंच मी एका प्रवाहात, जसं तुम्ही यीनमध्ये आलात तसं मी त्या काळात, माझ्या काळात 1900 मला वाटतं 94-93 असेल, मी एक रोटरॅक्ट क्लब नावाचं, रोटरीचं एक ऑफशूट असतं, बरेच जणांना इथं माहीत असेल. त्या रोटरी ऑफशूटमध्ये हे तुमचे लाईट घाम काढतात संदीपराव, नाही असू द्या. तर सांगायचा उद्देश हा आहे की तुमच्याशी मला संवाद साधायची इच्छा आहे. संवाद एवढ्यासाठी की माणूस आपल्या प्रवाहात चालता चालता कसा बदलतो. माझे जे 11वी 12वी किंवा माझं ग्रॅज्युएशनच्या काळातले एकाही माझ्या मित्राला वाटत नव्हतं की मी ब्युरोक्रॅट होईल किंवा मी IAS ऑफिसर होईल. माझं काम एकच असायचं, 11वी ते BSc पर्यंत कॉलेजच्या इलेक्शनमध्ये भाग घेणे, GS प्रेसिडेंट UR बनणे आणि ते बनण्यासाठी सततच्या नवीन विद्यार्थ्यांना, नवीन जे लिडरशिप क्वालिटीज दिसतात त्या मुलांना एकत्र करणे आणि सोबत राहणे. आणि आत्ता जसं त्या माझ्या मित्रांनी प्रोफेसर सांगितलं, तू लेक्चरर सांगितलं, त्याच पद्धतीने मलाही असं वाटायचं की आपण इथेच ग्रॅज्युएशन करायचं, इथंच पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, इथेच BEd करायचं आणि आपल्या त्याच कॉलेजमध्ये आपलं लेक्चरर व्हायचं. हे करत असताना मी MSc जिओलॉजी झालो. त्याच्यानंतर तू सांगितल्याप्रमाणे मी एंटरप्रेन्योरशिपचा, त्या काळात एक EDP नावाचा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एक कार्यक्रम यायचा, सेंट्रल गव्हर्नमेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचा एक कार्यक्रम यायचा. आणि त्या कार्यक्रमाच्या ओघातून तुम्ही जे एंटरप्रेनर्स आहेत, ज्यांना काही उद्योग करायचे, त्याच्यासाठी प्रोजेक्ट कसा करावा, प्रोजेक्टमध्ये लागणाऱ्या गोष्टी काय आहेत, याच्यासाठी आजही तो कार्यक्रम आहे. पण मला माहीत नाही ते कितपत ॲक्टिव्ह आहे. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, शासनाच्या योजनेच्या माध्यमातून मी तिथे 25 पार्टिसिपंटमध्ये सिलेक्ट झालो आणि ते केलं. आणि अगदी तिने सांगितलं तसं एंटरप्रेन्योरशिपचा प्रोग्राम केल्यानंतर जे काही माझा जो प्रोजेक्ट होता स्टोन क्रशिंग युनिटचा, एक नेहमीच कॉलेजपासून वाटायचं की कोणता धंदा केला आणि बंद होणार नाही, तर ते आपला रोटी कपडा मकानशी निगडीत असावा आणि त्याच्यामुळं आपला बिल्डिंग कन्स्ट्रक्शनशी निगडीत स्टोन वापरात येतो म्हणून तो. पण जेव्हा सगळा EDP झाला, माझा सर्टिफिकेट अवॉर्ड झाला आणि जेव्हा आयुष्यामध्ये जे करायला चाललो होतो
तिथं कधीच जागा मिळायची नाही, मिळाली तर फार लांब भेटायची, त्याची नेसेसिटी जी होती ते आपल्याकडे नव्हतं. आणि अशा इतर कॅपिटल नसल्यामुळे ना आता इतर अशा गोष्टीमुळे तो हे बाजूला पडला आणि मी एक लेक्चरर म्हणून गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये जॉईन झालो. पण ते करत असताना काही मित्र भेटले ज्यांच्यामुळं पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षा दिल्या, तिथे निवड झाली आणि इकडे वळालो. पण इथे यायचा कधीच माझा मानस नव्हता, नोकरी करायचा कधीच मानस नव्हता. आणि त्यामुळे मी सर्वप्रथम जे चौघांना विचारलं की तुम्हाला काय व्हायचं आहे. जेव्हा जेव्हा आपण आयुष्यात पुढे जातो आणि जर आपले गोल्स अंतिम नसतील तर माझ्यासारखं होतं. मग जे जिथे मित्र भेटतील, ज्या संगतीत तुम्ही राहाल तसं तसं तुम्ही वाहवत जाता. पण सुदैवानं तुमचं ओरिएंटेशन, तुमच्या सगळ्याच गोष्टी अतिशय स्टबॉर्न कॅरेक्टरमुळे कदाचित तुम्हाला त्या ध्येयापर्यंत पोहोचवतील विनासायास. परंतु ज्या चुका आम्ही केल्या असतील की ज्या चुका होऊ नयेत यासाठी तुम्हाला जे 4-5 गोष्टी जे लागतात, तुम्हाला विजन लागतं, प्रिझर्वन्स लागतं, हॉनेस्टी लागती, ट्रस्टवर्थीनेस लागतो आणि सर्वात महत्त्वाचं तुमची कमिटमेंट लागती, सातत्य लागतं. या 5 गोष्टी तुमच्याकडे असतील तर मला वाटत नाही कोणतीच गोष्ट तुम्हाला तुमच्यापासून काही गोष्ट हिरावून घेऊ शकते. पण आपण जर एक उद्देश पाहिला की आपल्याला हे करायचं आहे तर ते उद्देश आपला साध्य करण्यासाठी काय गोष्टी लागतात हे मात्र तुम्ही नक्कीच जवळून पाहायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही एक गाठ बांधली पाहिजे, खुणगाठ बांधली पाहिजे की मला काय करायचं आहे याच्यामधून आणि त्याच्यासाठी मला काय काय करावं लागेल. मला विचाराल तर बरेचदा आपण काय करतो, बऱ्याचशा गोष्टी अनप्रिपेअर्ड जातो. जसं आज मी तुमच्यासमोर आलेला आहे, काहीतरी 4 ऑफिसचे कामं करून अलिबागला बोटीत बसलो मांडव्याला आणि 20 मिनटात तुमच्याजवळ आलो. मला 5ची वेळ दिली होती, 5:15ला इथे पोहोचलो. मी म्हणलं आता ते आयोजक म्हणणार की 5ची वेळ दिली आणि हे आले आत्ता. पण जिल्हाधिकारी म्हणून बाकीचे काम करत असताना कधी काय अनपेक्षित गोष्टी येतात. आज उक्रेनला आमच्या जिल्ह्यातले देखील 24 विद्यार्थी अडकलेले आहेत जे MBBSसाठी गेलेले आहेत. तर अशा बऱ्याचशा गोष्टी येत असताना मी अनप्रिपेअर्ड तुमच्याकडे आलो. याचा अर्थ आय एम नॉट गिविंग प्रॉपर जस्टिस टू यू. याचा सिंपल अर्थ आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी तयारी, प्रिपेअर्डनेस फार महत्त्वाची आहे. प्रिपेअर्डनेस याच्यासाठी जर तुम्ही कोणत्याही गोष्टीचं बॅकग्राऊंड काढलं, इन कशासाठी, का कशासाठी, मी इथे कशासाठी आलो, मी काय पार्टिसिपंट आहे, तर या सर्व ऑपॉर्च्युनिस्टिक गोष्टी जोपर्यंत तुम्ही प्रिपेअर्डनेस राहणार नाही, करणार नाही, तोपर्यंत ते काहीही कामाचं नाही असं माझं ठाम मत आहे. कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही प्रिपेअर्ड राहा. आज जर तुम्हाला इथे यायचं आहे, 3 दिवसाचा तुमची वर्कशॉप आहे, तर या 3 दिवसाच्या वर्कशॉपला किंवा उद्या सकाळच्या वर्कशॉपला कोण बघता येणार आहे हे थोडं विचारून घ्या. त्यांचं बॅकग्राऊंड काय हे विचारून घ्या. याच्यामध्ये आपल्याला फायदा होईल का हे विचारून घ्या. आज जर माझ्यासारखा एखादा ऑफिसर येत आहे तर त्यांच्याकडून कोणत्या योजना आपल्याला मिळू शकतात, कुठल्या गोष्टी मिळू शकतात, याचं थोडं बॅकग्राऊंड चेक करून आपलं स्वतःची तयारी निश्चित ठेवावी, याचा फायदा होतो. आम्हालाही बऱ्याचशा ट्रेनिंग असतात. त्या ट्रेनिंगमध्ये जाताना आणि इतर गोष्टी करताना आम्ही त्याचा एक छोटासा उहापोह नक्कीच करतो. आम्हाला आधीच ट्रेनिंगच्या आधीच एक छोटंसं राईटअप मागवतात की तुम्ही येताना तुम्ही आधीच्या ठिकाणी काय काम केलं, काय कसं केलं, त्याच्यामध्ये काय तुम्हाला अडचणी आल्या, आणि ह्या सगळ्या जे आम्ही पाठवतो त्याचं परत उजळणी तिथे एकदा कोणत्या तरी एका क्लासरूममध्ये होती. तसा प्रिपेअर्डनेस आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पाहिजे. आज एखाद्याला एंटरप्रेनर व्हायचं आहे तर येत्या 20 वर्षात कशाला जास्त मागणी आहे, मी जिथे हे उद्योग करणार आहे तिथे तो रॉ मटेरियल आहे की नाही, प्रोक्युरमेंट आहे की नाही, मी एखादा स्टार्टअप करतो आहे तर त्याच्यामध्ये काही आहे की नाही. तुम्ही गोपीनाथनचं नाव ऐकलं असेल. गोपीनाथन वॉज द फर्स्ट इंडियन हू बिकेम CEO ॲट द एज ऑफ 17. हा बँगलोरचा, आता तो 36 वर्षाचा असेल, कदाचित 35-36चा असेल. हा गोपीनाथ केवळ पुस्तकाच्या सहाय्याने 14व्या वर्षी आपल्या वेब तयार करायचा आणि सगळ्या गोष्टी जे काय आहेत त्या पुस्तकाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक ह्याच्यामध्ये त्यांनी केल्या. आणि आज त्याची ग्लोबल इंक नावाची कंपनी आहे जी कोट्यावधी अब्जावधीची आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की आपण जेव्हा कोणतीही गोष्ट करतो, यू ड्रीम ऑफ समथिंग अँड अचीव फॉर द नेक्स्ट लेवल. कारण आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये
जर सगळेच जायला लागले तर बाकीचं कोण काम करणार? आज जसं ग्रामीण भागात तुम्ही शेतीमध्ये पहा, तुम्हाला गडीच मिळत नाहीत काम करणारे, सगळे शहराकडे जात आहेत. आज महाराष्ट्राचं अर्बनायझेशन 51% गेलेलं आहे. जर सगळेच अर्बनायझेशनमध्ये गेले आणि सगळेच आले तर शेती कोण करणार? हा एक मोठा विषय आहे. त्यामुळं बहुअंगी विचार करावा. मी पहिलं सांगितल्याप्रमाणे प्रिपेअर्डनेस इज मस्ट. कोणत्याही गोष्टीची तयारी करताना आपल्याला काय काय लागेल त्याचे स्वॉट ॲनालिसिस करा. याची स्ट्रेंथ काय, याची विकनेस काय, याची ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि याच्या थ्रेट्स काय आहेत. याच्यामुळं तुम्हाला तुमच्या गोष्टी कळतील की मी याच्यामध्ये पक्का आहे, याच्यामध्ये पक्का नाही. मी कदाचित अकाउंटिंगमध्ये बरोबर नसेल, मी एखादी फॅक्टरी टाकली, मी एखादा एंटरप्रिनर, मी एखादं स्टार्टअप टाकलं, त्या स्टार्टअपमध्ये मला कदाचित कायद्याचं नॉलेज नसेल. तर या सर्व गोष्टी करताना तुमची प्रिपेअर्डनेस आणि तुमची तयारी अतिशय भक्कमपणे पाहिजे. मग कमिंग बॅक टू तुमची स्ट्रॅटेजी. मग हे करत असताना तुमची स्ट्रॅटेजी काय पाहिजे, कशाला करायला पाहिजे हे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे जे आम्ही सर्व पाहत आलेलो आहे किंवा मला स्वतःला असं वाटतं की आपण ज्यांच्यामध्ये राहतो तसं आपण घडत जातो. मी स्वतः ज्या पद्धतीने 11वी-12वीला असे विद्यार्थी होते माझ्यासोबत की ज्यांना वाटायचं आपण फक्त आई वडील कमावतायत, आपण आपलं इलेक्शन करायचं, 11वी-12वीसाठी ज्या पद्धतीने आलो तेच करायचं. कधी माहीतच नव्हतं. जरी आज नांदेड मोठा असेल तर आमच्या काळात नांदेडला काही विशेष गोष्टी नव्हत्या. किंवा दुसऱ्या इथे कॉलेजेसमध्ये आलं तर पाहत होतो आम्ही की फार जग वेगळं आहे. मग रोट्रॅक्टच्या ॲक्टिव्हिटीज करताना कळालं की तुमच्यासारखे संपूर्ण महाराष्ट्रातले किंवा इतर जिल्ह्यातले मुलं भेटायचे. मग त्यांच्यापासून त्यांचं एक वेगळा अवेअरनेस आम्हाला कळत गेला. तर याच्यामधून आपण एवढाच बोध घ्यावा की तुमचं सर्कल, तुमचे मित्र, तुम्ही ज्यांच्यात उठता बसता हे सगळे वेगवेगळ्या फील्डमध्ये असावेत, जेणेकरून तुम्हाला त्यांच्याकडून काही ना काही गोष्टी घेता येतात. मी माझ्या मुलालाही नेहमी सांगतो की यू शुड हॅव युअर फ्रेंड्स ॲटलिस्ट 5 to 8 years एल्डर देन यू. मी स्वतः हे केलं आहे. मी माझ्या कॉलेजमध्ये असताना माझ्या वर्गांच्या मित्रांसोबत बसत नव्हतो तर 2-4 वर्ष सिनियरमध्ये बसत होतो. एवढ्यासाठीच की ते उद्या सांगायचं आहे वो फलाना लेक्चरर बहुत कमी आहे, वो पूछेगा तू जाएगा कहाँ से आया. दिस इज द सांगायचं तात्पर्य हे माझी फिलॉसॉफी आहे. कुणाची नसेल, कदाचित इतर लोकांची नसेल ती, पण ज्यांनी आधी ठेचा खाल्लेला आहे, तुम्हाला एखादं उद्योजक बनायचं तर त्या उद्योजकाला भेटा. तुम्ही हे उद्योग निर्माण करताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या, जागेची अडचण आली, पॉलिसीची अडचण आली, शासनाचे काय अटी शर्ती होत्या, मला काय करावं लागेल तर ह्याच्यातून मी निघेन. तर संगत ज्याला म्हणतो आपण, ज्या मुलांसोबत आपण राहतो, ज्या मित्रांसोबत आपण सहवासात राहतो, मी तसा घडत गेलो. मी आज फक्त तुम्हाला बोलायला आलो मी माझ्यावरून. मी आयुष्यात काय गोष्टी घेतल्या ज्याच्यामुळे मी इथपर्यंत आलो आणि आपण काय करायला पाहिजे. तर मला नक्कीच वाटतं आपले मित्र, आपला परिवार, आपला सहवास हे अतिशय चांगल्या लोकांमध्ये असावा, ज्यांच्याकडून आपण काहीतरी घेऊ शकू आणि ज्यांच्याकडून आपण त्यांना काही देऊ शकू. ह्या दोन्ही गोष्टी ज्या समर्पक असतील तर मला वाटतं तुम्हाला तुमच्या यशापासून कोणीही ध्येयापासून हिरावून घेऊ शकत नाही. कदाचित आज मी हे बोलत असताना काही जणांना वाटत असेल की नाही मी तर ही ठामपणे ही गोष्ट करणारच, पण अजून 5-6 वर्षांनी तुम्हाला लक्षात येईल किंवा तुम्ही मला आठवाल की आज आपण जे विचार करतो ते कालांतराने काही प्रवाहाने आपले बदलत जातात आणि ते बदलत आपण एका वेगळ्याच मुक्कामाला येतो. परंतु हे करायचं नसेल तर मग तुम्हाला निश्चित मी सांगितलं तसं तुमच्या ह्याच्यामध्ये प्रिपेअर्डनेस पाहिजे, तुमच्या ह्याच्यामध्ये ओव्हरऑल गोष्टीचा एक हॉनेस्टी पाहिजे. तिसरं एक महत्त्वाचं गोष्ट आहे म्हणजे सातत्य पाहिजे. जर आपल्या आयुष्यात सातत्य नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. शिवाय सातत्याच्या मला वाटतं आयुष्य तुमचं अतिशय डिमिनिशिंग आहे. कारण एखादा माणूस रोज उठून जर एखादं पठण करत असेल किंवा त्याची आवड असेल एक्सरसाइजची ती करत असेल तर मला वाटतं त्याच्यातून जो त्याला आनंद मिळतो किंवा त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर, त्याच्या बुद्धीवर, त्याच्या वागण्यावर होतो ते केवळ सातत्यामुळे होतं. आणि कोणत्याही गोष्टीमध्ये जर सातत्य नसेल तर ते मला वाटतं फार अलार्मिंग सिच्युएशन पुढच्या लाईफमध्ये येते. त्याच्यामुळं मी आत्ता जे बोललो तसं प्रिपेअर्डनेस, हॉनेस्टी आणि तुमचं कमिटमेंट्स किंवा कंटिन्युटी ज्याला म्हणतो आपण, या सातत्यामधूनच तुमचा यशाची परिभाषा निघू शकते किंवा निघेल.
अनंत लोकांनी आजपर्यंत वेगवेगळे प्रकार करून पाहिले. त्याच्यामध्येच एक आपण बिल गेट्सचं नाव घेऊ शकतो. बिल गेट्स ही क्रम्पल्ड इन हिज लाईफ. त्याची पहिला जो स्टार्टअप होता त्याच्यामध्ये तो अतिशय हे गेला होता, म्हणजे ज्याला म्हणतो आपण बँकरप्ट झाला होता. त्याच्या पुढे काहीच प्रगती दिसत नव्हती. तिथून त्यांनी निघून जी प्रगती साध्य केली ते केवळ कमिटमेंटच्या जोरावर केली. आणि त्याचं सातत्य, त्याचं हे इवन आपल्या भारतीय एखादा घेतला एंटरप्रेन्योर तर अझीम प्रेमजी, त्यांचं पण तेच आहे. आज जर आपण जगात पाहिलं, संपूर्ण जगात जर सर्वात जास्त हार्डवर्कर कोण आहे तो भारतीय आहे. सर्वात हार्डवर्कर भारतीय आहे. आणि भारतीयासोबत जर दुसरा हार्डवर्कर कोण असेल एक्स्ट्रा आवर्स टाकणारा तो आहे मेक्सिकन. आणि जर आपण कमी वेळ खर्च करणारा आणि आराम करणारा म्हणू तर 2000 आठवड्यातले तास काम करणारा किमान हा जर्मन, नेदरलँड आणि इतर लोक आहेत. परंतु त्यांची चिकाटी ते तेवढ्या तासात पण आहे. त्यामुळं मी हे मानणारा नाही की एखादा 24 तास काम करतो म्हणजे तो यश प्राप्तच करेल. जे काही तुम्ही तास द्याल, जे काही तुम्ही होमवर्क्स तुमच्या ह्याच्यावर टाकाल ते ठरवलेले तास त्याच कामासाठी द्या. तर त्याच्यामध्ये सातत्य तर राहीलच, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला यशाची परिभाषा नक्कीच दिसेल. अशा ह्या एकूण ज्या तुमच्या सांगण्यासाठी बरेचसे क्वालिटीज आहेत, पण मनुष्य सगळ्या क्वालिटी घेऊन जगू शकत नाही. माणूस सगळ्या क्वालिटीज घेऊन जगू शकत नाही. आम्ही अधिकारी वर्ग आता बरेचसे कार्यक्रम होतात. आपले सध्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, त्यांची तुम्ही टाईमची पंक्च्युअलिटी बघा. कार्यक्रमाच्या 10 मिनटं आम्हाला जावं लागतं. परवा एक कार्यक्रम झाला, मी पोहोचायच्या आधी हेलिकॉप्टर त्याचं लँड होत होतं. आणि असे बरेचसे कार्यक्रम मी पाहतो, कार्यक्रम पाहतो जिथे अर्धा तास. शरद पवार साहेब काल आमच्याकडे आले होते अलिबागला. 20 मिनटं अर्धा तास आधीच आलं हेलिकॉप्टर. हे अजूनही इथपर्यंत पोहोचल्यानंतर मी प्रामाणिकपणे सांगतो की हे मला डिसिप्लिन अजूनही आली नाही. काही ना काहीतरी आपण येतं. त्यामुळं प्रायोरिटी, याच्यातून काय सांगतो मी तुम्हाला, प्रायोरिटी निश्चित करा. मला आज इथे यायचं होतं इनच्या कार्यक्रमात, तर बाकीचे सगळे काम झटकून मी कसा 5च्या 10 मिनटं आधी पोहोचतो हे पाहायला पाहिजे. ही पंक्च्युअलिटी. मी काय विचार करून काहीही बोलत नाही. माझ्या डोक्यात जे येतं ते तुम्हाला सांगतो, रोजच्या अनुभवातून सांगतोय. तर पंक्च्युअलिटी. आणि सर्वात शेवटी अजून एक गोष्ट सांगेल, बी व्हेरी ट्रान्सपरंट. जे आहे ते सांगा, तुम्ही जे आहे तसं वागा. यश तुम्हाला नक्कीच समोर आहे ते येईल. परंतु काहीतरी नाटकबाजी करायची, काहीतरी खोटं बोलायचं, तेवढी वेळ वाळून घ्यायची. कारण का, एक खोटं बोलल्यानंतर तुम्हाला दुसरं खोटं बोलावं लागणार, दुसरं बोलल्यानंतर तिसरं बोलावं लागणार. ॲडमिट करा. एखादी गोष्ट तुम्हाला शक्य झाली नसेल तर ॲडमिट करा, सांगा हे होत नाही. पण हे एकत्रित सर्व 4-5 गोष्टीच्या क्वालिटीज तुमच्यामध्ये सगळ्याच येतील असंही नाही. प्रयत्न करा. एखादी गोष्ट तुमच्यात सवयीमध्ये असते. एखाद्या आईवडील आपल्या मुलाबद्दल बोलतात, नाही तो सकाळी 4लाच उठून अभ्यास करतो, 5लाच उठून अभ्यास करतो. एखादं म्हणतात नाही संध्याकाळी 5 वाजले की त्याला ग्राउंडवर जावं लागतं, त्याला खेळायची सवय आहे, त्याला थांबवत नाही मी. ह्या इतर काही क्वालिटीज तुम्ही ॲड करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही हे शकता. पण ध्येय तुमचं विजन फोकस ठेवा. तुमचं विजन अतिशय तुम्हाला ध्येयाकडे गाठणारं पाहिजे. पळपुटं विजन नाही पाहिजे. विजन तुम्हाला, आणि जे आवडेल तेच करा. मला कोणीतरी सांगतंय आणि मला कोणीतरी बरेचसे एक काळ होता मधला 10 वर्षाच्या आधी की सगळे मेकॅनिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर्स हे US ला जायचे आणि तिथं जाऊन आपला ब्रँच बदलून ते कॉम्प्युटरकडे जायचे किंवा कॉम्प्युटरचे छोटे क्लासेस करायचे आणि त्याच्यामध्ये त्यांचं एक नवीन हे करायचे. मला वाटतं हे न करणं बरं. कधी जे तुमचं फील्ड आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक जॉब सॅटिस्फॅक्शन कालांतराने मिळेल, ते करणं उचित आहे. आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टीची शिदोरी जर तुम्ही बाळगली, आणि काही गोष्टी तुमच्यात 20% येईल, काही गोष्टी 80% येईल, पण याचा शेवट मला वाटतं अतिशय गोड होतो आणि आपल्या ध्येयापासून आपण विचलित होत नाही आणि आपण तिथे पोहोचतो. आणि मला वाटतं हीच आपली सर्वात मोठी यशाची गोष्ट आहे. माझ्या बाबतीत मी इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी, मला मराठीच येत नव्हतं आणि सरकारी नोकरीत लागलो तर मी रोज एकच काम केलं, सगळे न्यूजपेपरचे आपलं एडिटोरियल वाचत गेलो. त्याच्यानंतर काही मराठी शब्द कळाले, त्याचं आकलन होत गेलं, काही लिहित होतो. ही अशी डायरी एक छोटी ठेवतो मी नेहमी. त्याच्यात
ठेवले. आता तर तुमच्याकडे गुगल मामा आहे. पूर्वी तर मामा नव्हता आणि मावशी नव्हती, त्यामुळं फार प्रॉब्लेम यायचे. आता तुम्हाला काहीच अडचण नाही. तर मला वाटतं या 4-5 गोष्टी जर आपण मनात घेतल्या तर नक्कीच आपण ध्येयावरती आणि शिखरावरती नक्कीच पोहोचू शकतो. याशिवाय आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगानेच मी सांगू शकतो, मी माझा नंबर आणि ॲड्रेस शेअर करेल. याच्यामध्ये कुणाला काही असं विशेष काही करायचं असेल तर कृपया माझ्याशी संपर्क साधा. आय एम ओपन. मी नंतर देतो आयोजकाला माझा नंबर. आणि मला वाटतं याच्याशिवाय तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर प्रश्नोत्तरे मला विचारा. हां. सर नमस्कार, मी संतोष साखरे. मी आपल्याच नांदेड जिल्ह्याचा आहे. जलसंपदा मंत्री व पालकमंत्री नांदेड इंचं खातं आहे. सर माझा प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील युवक स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी मोठ्या प्रमाणात शहरामध्ये येतात. 4 ते 5 वर्ष तयारी करूनही काही विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे यश प्राप्त होत नाही. यामागे अनेक तरुण निराश होतात आणि व्यसनाच्या आहारी जातात आणि कालावधीनंतर ते आत्महत्या करतात. आणि अपयश पदरी पडल्यानंतर अशा मार्गांना जाणाऱ्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? मी माझ्या आत्ता ह्याच्या असाच कुणाचा प्रश्न असेल तर त्याला अटॅच करा. कुणी आहे याच पद्धतीचा कुणाचा प्रश्न आहे? ठीक आहे. बेसिकली मी सांगितलं, ज्या क्षेत्रामध्ये आपली आवड असेल तेच करायला पाहिजे. पण बहुधा काय होतं बरेचसे की हा तहसीलदार झाला, हा डेप्युटी कलेक्टर झाला, तो UPSC पास होऊन IRS झाला, IAS झाला, आणि मला एखादी आवड नसेल परंतु त्या कुटुंबाच्या ओढापोटी कुटुंबाच्या दबावापोटी तो तिकडे वळतो आणि मग या सर्व बाबीमुळं जे तुम्ही सांगितलं ते होतं. पण मला वाटतं याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड आहे. प्रत्येक क्षेत्रात आज कॉम्पिटिशन आहे. त्याच्यामुळं तुमचं ह्या जिद्दीने करावं, जिद्दीने प्रयत्न करावे आणि एखादी गोष्ट आपल्याला यशाची नाही जरी मिळाली तर त्याच्यामध्ये दुसरं आपण काहीतरी सोल्युशन हे करावं. पण त्याच्यामध्ये आत्महत्याच करतो मी, त्याच्यामध्ये व्यसनाच्याच आहारी जातो. आत्ताच मी TV वरती पण 1-2 गोष्टी पाहिल्या. पण माझं ठाम मत आहे, केवळ अपयश आलं म्हणून हे आत्महत्याचं कारण नाही. त्यात वेगवेगळे कारणं असतात. ती जर आपण बाजूला जरी सोडली तरी आपण तिथेच काही संपत नाही. त्याच्यानंतरही दुसरी सकाळ आहे, त्याच्यानंतर दुसरी पहाट आहे. हे लक्षात घेऊन आपण पुढे काम केलं पाहिजे. नमस्कार सर, रोहित योगेश साळुंखे, धुळे, पालकमंत्री तथा ऊर्जा मंत्री. तुम्ही बोलले की सातत्य आणि प्रायोरिटी हे बोलले तुम्ही. आणि एक विद्यार्थी त्याचे ग्रॅज्युएशन झालं आहे, तो MPSC देतोय. फर्स्ट अटेम्प्ट झाली, सेकंड अटेम्प्ट झाली, पण तिची वडील असता त्यांची परिस्थिती अशी नाही की त्याला तितके पैसे पुरवू असं. तर त्याची वडिलांची परिस्थिती बघून तो दुसऱ्या जॉबला लागून जातो. तर त्याची ती मनस्थिती नसते की ती इच्छा पूर्ण होते. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की कसं सांभाळायचे त्याने? त्याची प्रायोरिटी महत्त्व द्यायचे का वडिलांच्या परिस्थितीला महत्त्व द्यायचं? इथे हे पाय, तुम्ही सामाजिक स्तरीकरणाबद्दल बोलताय. सामाजिक स्तरीकरणामध्ये समजा मला उपायच नाही, नोकरी करावंच लागते, तर बाकी तर सोडा, मी पण नोकरी करत करत अभ्यास केलेला आहे. त्यामुळे तुम्ही दोन्ही ह्याचा सुवर्णमध्य साधू शकता. आणि असे असंख्य लोक आहेत जे नोकरी करत परीक्षा देतात, नोकरी करत पुढचा अभ्यासक्रम पार पाडतात. त्यामुळे कुठेतरी आपण सुवर्णमध्य साधला पाहिजे. रायगडचा कुणी नाही का पालकमंत्री? कोण आहे? नाही, इकडे आहे, इकडे. काय प्रश्न नाहीत का रायगडला? हॅलो सर. हॅलो. मित्रा घेऊया 1 मिनिट. पहिला रायगड. नमस्कार सर, माझं नाव स्नेहा नरवाडे आणि अजून एक योगायोग सांगेन सर. मी पण नांदेडचीच आहे आणि मी रायगडला राहते. सो नांदेडला लीडर्स खूप आहेत. सर माझा प्रश्न असा आहे की
बरेचसे म्हणजे आता मी CKT कॉलेज पनवेलची आहे. सो आपल्याकडे सर बरेचदा असं होतं की आपल्याला जे कोर्सेस आहेत, आता जर्नलिझमचा कोर्स वगैरे, जे इम्पॉर्टंट कोर्सेस ज्यासाठी आपल्याला मुंबई किंवा दिल्ली वगैरे त्या साईडला जावं लागतं, सो आपल्याकडे असे कोर्सेस का नाही आहेत सध्या पनवेलला किंवा रायगडला? आपल्याला खूप ट्रॅव्हलिंग करायला लागतं. किंवा जर मी माझ्या फ्रेंड्सबद्दल बोलीन तर आम्हाला जास्त ट्रॅव्हलिंग नाही साठी अलाव नाही आहे इकडनं पनवेलवरनं किंवा रायगडवरनं. आम्ही जास्त ट्रॅव्हलिंगसाठी प्रेफरन्स नाही देत. सो मग आपल्याकडे या साईडला कोर्सेससाठी प्रेफरन्स का नाही दिलाय अजून? आपल्याकडे रायगडला MIT युनिव्हर्सिटी आहे, तिथं सगळे कोर्सेस आहेत. हा पण सर एक उदाहरण दिलं मी. पण आता आता जे सांगितलं मी, शरद पवार साहेब आले होते परवा, आत्ताच मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झालं. तर काही प्रगत भाग नाहीत आपल्याकडे जे टप्प्याटप्प्याने होत आहेत. पण असं नाही की आपल्याकडे काही नाही. पनवेलला तुमच्या सगळेच कॉलेजेस आहेत. आज पनवेल हे एज्युकेशन हब होत आहे. हो पण जर सर पनवेलला आपण पाहिलं आणि CBD बेलापूरपासून पाहिलं तर सर्वात जास्त विद्यार्थी संख्या तिथे आहे. आपण सर जर मास मीडियासारख्या कोर्सेसबद्दल आपण बोललो किंवा जर्नलिझम बोललो, सो त्यासाठी ट्रॅव्हलिंग करावंच लागतं. आणि तुम्ही अमिटीबद्दल बोलले सर, तो अमिटी कम्पॅरेटिव्हली सर खूप एक्सपेन्सिव्ह आहे एखाद्या मिडल क्लास फॅमिलीसाठी. सो मग ट्रॅव्हलिंग किंवा दुसरीकडे मायग्रेट होणं. बरेचसे कोर्सेस जे आहेत ना, आता टोटल 24 कॉलेजेस आहेत रायगड जिल्ह्यात. हो सर. या 24 कॉलेजेसमध्ये जर आपण पाहिलं तर या विद्यार्थी संख्येत एखाद्याने मास मीडिया एखाद्या संस्थेने चालू केलं तर तेवढा विद्यार्थी त्यांना बळ मिळत नाही, स्ट्रेंथ मिळत नाही. ती एक अडचण असते. दुसरी काय आहे की जर विद्यार्थी नाही मिळाले तर तुम्हाला मग त्यांची फॅकल्टी मिळत नाही. अशा या गोष्टींमुळे थोडा त्रास आहे. पण ते कालांतराने काही काही टप्प्याने होत जाईल त्याच्यामध्ये. ओके सर, थँक्यू सर. हॅलो हॅलो सर, माझं नाव साईनाथ संभाजी सूर्यवंशी. मी नांदेड शहर अध्यक्ष व विधी व न्यायमंत्रीपद आहे माझं. सर माझं आता UPSCला धरून प्रश्न आहे माझा. सर तुम्ही आता कॉलेजमध्ये जर GS ते होते, आता आम्ही बी आमच्या कॉलेजमध्ये सगळे विद्यार्थी GS किंवा अध्यक्ष आहे कॉलेजचे. तुम्ही UPSCची परीक्षाची तयारी करताना कशी सामोरे गेल्या, NCERT किंवा लँग्वेजेस किंवा GS ते त्याविषयी जरा थोडंसं मार्गदर्शन करा. नाही म्हणजे काय मार्गदर्शन तुम्हाला, म्हणजे विषयाचं पाहिजे का? UPSCचं सर, UPSCचं. UPSCचा तुमच्याकडे तुम्ही काय ऑप्शन घेतलेत आता? माझं पॉलिटिक्स सायन्स आहे. दुसरं पॉलिटिकल सायन्स घेतलंय. हां, मग सध्या कुठून अभ्यास करताय तुम्ही? सर नांदेडमध्येच आहे सर, मी यशवंत महाविद्यालयामध्ये. बरं. एक सर्वात तुम्ही ग्रुपमध्ये अभ्यास करा. काही विषय तुम्ही जे नाही वाचले त्याचं डिस्कशन होईल. तुमचे ऑप्शनल तर तुम्ही तयारी करणारच, त्याचा विषय नाही. परंतु काही विषय तुम्ही ग्रुपमध्ये डिस्कस केलं तर तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त अभ्यास होईल. यानंतर शेवटचा प्रश्न असेल. जय हिंद सर. मी सौरभ दूध जालन्यातला. आपलं यांचं गृहनिर्माण मंत्रीचं खातं आहे सर माझ्याकडे. मी औषध निर्माण शास्त्र म्हणजे माझा फ्युचर प्लॅनिंग फार्मसी असा एक छोटासा स्केल वगैरे टाकण्याचा आहे सर माझा प्रयत्न. पण मला आता सध्याला जो तुम्हाला क्वेश्चन करायचा सर, तो सध्या थोडासा राजकारणा रिलेटेड आहे. सध्या जे राजकारण चालू आहे सर, महाविकास आघाडीचे म्हणजे चालू सरकारचे, त्यांनी राणे साहेबांना जेलमध्ये टाकलं आणि भाजपने लगेचच नवाब मालिक साहेबांना टाकलं. तर याच्यावर आपलं म्हणणं कसं आहे सर? सध्याचे जे नवयुग आहेत त्यांनी राजकारणामध्ये यावं का नाही? राजकारणामध्ये बिलकुल यावं. राजकारणामध्ये तुमच्यासारख्या जे आत्ता प्रश्न विचारला ना, त्या अनुषंगाने येणाऱ्यासाठीच राजकारण आहे. त्याच्यावर थोडंफार पाहिजे होतं सर. म्हणजे कसं, मी सांगितलं ना, तुम्ही राजकारणात यायला पाहिजे. हॅलो सर. सर माझं नाव रोहन रामकृष्ण शारविद्रे, इनचा मराठी भाषा मंत्री आहे. तर सर तुम्ही प्रशासकीय सेवक म्हणून काम करताय, तर तुम्हाला कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय आणि त्यावर तुम्ही कशी मात करताय हे मला ऐकायला आवडेल. तुम्ही आत्ता पाहिली नाही का मात केली मी? ते पहिली. सर हॅलो सर, माझा एक प्रश्न आहे रायगड जिल्ह्याचा. एक प्रश्न आहे शेवटचा. धन्यवाद. तुमच्या रायगड जिल्ह्याचा आहे. मी अकोला जिल्ह्याचा पालकमंत्री तथा उच्च तंत्र शिक्षण मंत्री येईन. अकोल्याला गेला होता? हो, अकोल्याचाच आहे सर मी. परंतु रायगडचा एक स्थानिक प्रश्न असा आहे ज्यावरती असंख्य पक्ष पार्टीचे लोक त्या ठिकाणी काम करतायत, लढा देत आहे. रायगड येथे जे पनवेल येथे नवीन विमानतळ होत आहे, त्या विमानतळाला दिबा पाटील, स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी असंख्य दिवसापासून लढा चालू आहे. आज आपलं अधिवेशन सुद्धा या मुंबई शहरामध्ये आहे आणि लगतच असलेलं आपलं रायगड इथं आपला स्टे आहे सर्वांचा. परंतु खरोखर तिथं ज्या नाव देण्याच्या विषयावरून वाद चालू आहे आणि तिथं जो लढा चालू आहे, या लढ्याला आपण एक प्रशासकीय अधिकारी
आणि जिल्ह्याचे एक मुख्य न्यायदंडाधिकारी जिल्हाधिकारी या नात्यानं आपलं मत काय व आपली भूमिका काय? हा प्रत्येक लोकल एरियातल्या भावनेचा प्रश्न असतो. जसा एखादा कायदा करायचा आहे तर तो कायदा करताना विधानमंडळात येतो आणि मग ते पारित होतो. त्या पद्धतीने एखाद्या संस्थेला, एखाद्या विमानतळ असो, एखादी इमारत असो, एखादा पूल असो, त्याला नाव देताना त्या त्या एरियातल्या त्या लोकल ह्याचा जॉग्रफीचा इम्पॅक्ट असल्यामुळे एक भावनेतून हा प्रश्न निघतो आणि त्या भावनेतून विचारलेला आणि निघालेला हे असतो. पण शेवटी याचा जे निश्चितीकरण आहे ते फार वरती म्हणजे शासन स्तरावर होत असल्यामुळे याचा जे हे आहे ते जिल्हा स्तरावर काही येत नाही. जिल्हा स्तरावर असतं फक्त लॉ अँड ऑर्डर, बाकी काही नसतं.